विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण फोर्थ सेमिस्टरचा जो कोरीचा पेपर आहे तर या पेपरमधील पब्लिक फायनान्स हा जो पेपर आहे तर या पेपरमधील आपण आज महत्तम सामाजिक लाभाच्या जे तत्व आहे तर या लाभ तत्वाचे विश्लेषण आपण आज पाहणार आहोत. यालाच इंग्रजीमध्ये ॲनालिसिस ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज असं म्हणतात. तर महत्तम सामाजिक लाभ तत्वाचे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण आता आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आपण मागील तासामध्ये महत्तम सामाजिक लाभाचे जे तत्व आहे डॉक्टर डाल्टन यांनी मांडलेले ते तत्व आपण अभ्यासले आणि मग त्या तत्वामध्ये आपण सामाजिक लाभ महत्तम होण्यासाठी काय आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टर डाल्टन यांनी वेगवेगळे जे निकष सांगितले होते तर त्या निकषाची जर पूर्तता होत असेल तर डॉक्टर डाल्टन यांच्या मते काय आहे महत्तम सामाजिक लाभ हा घडून येतो असे डॉक्टर डाल्टन यांनी म्हटलेलं आहे. तर आता याच महत्तम सामाजिक लाभ तत्वाचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण प्राध्यापक मसग्रेव यांनी केलेलं आहे आणि मग प्राध्यापक मसग्रेव यांनी हे जे महत्तम सामाजिक लाभ तत्वाचे विश्लेषण केलेले आहे तर या विश्लेषणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता महत्तम सामाजिक लाभाचे जे तत्व आहे तर हे घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे आणि मग एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत जाते तसतसे त्यापासून प्राप्त होणारी उपयोगिता त्या वाढीबरोबर काय आहे ती क्रमशः घटत जाते आणि हा जो सिद्धांत आहे तर हा सिद्धांत पैशाला देखील काय होतो लागू पडतो. आणि मग सरकारला मिळणारे उत्पन्न आणि सरकार करत असणारा जो खर्च आहे तर या दोन्ही बाबतीत घटता सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताद्वारे आपल्याला काय आहे हे स्पष्ट करता येते. म्हणून आपल्याला याचा अभ्यास हा करायचा आहे. आता मग हे विश्लेषण करत असताना आपण काही मुद्दे पाहूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे की सरकारला मिळणारे उत्पन्न. आता सरकारला मिळणाऱ्या जे उत्पन्न आहे तर ते निरनिराळ्या मार्गाने मिळत असते आणि मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे कर. तर करापासून मिळणारे हे जे उत्पन्न आहे तर त्यातील महत्त्वाचे साधन हे मानले जाते आणि करामुळे लोकांना मोठा त्याग करावा लागतो. कराची आकारणी जर लोकांवर केली तर लोकांना काय आहे त्याग करावा लागतो आणि जेव्हा पैशाची उपयोगिता जास्त वाटते तेव्हा पैशाचा त्याग करणे काय असतं कठीण असतं. आणि प्राध्यापक येजवर्थ यांच्या मते करामुळे समाजाचा होणारा त्याग किमान असला पाहिजे. जेव्हा कर आकारणी केली जाते तर त्या कर आकारणीनंतर समाजाला करावा लागणारा त्याग हा कसा असला पाहिजे किमान असला पाहिजे. आणि मग जेव्हा समाजाचा त्याग किमान असेल तेव्हाच महत्तम सामाजिक हित हे साध्य होते. तर असं प्राध्यापक येजवर्थ यांचं सुद्धा मत आहे. आणि म्हणून मग सरकार जो खर्च करते तर तो खर्च करताना किंवा कराची आकारणी करत असताना समाजाला करावा लागणारा हा त्याग कमीत कमी असावा असं या पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता दुसरा मुद्दा जो आहे की सरकारचा होणारा खर्च. आणि मग सरकारचा जो खर्च आहे तर सरकारचा खर्च जो आहे तर यामध्ये सरकारला करावा लागणारा जो खर्च आहे तर मग सरकारचा होणारा खर्च मग सरकार एका बाजूला उत्पन्न मिळवते आणि दुसऱ्या बाजूला काय करते समाजासाठी खर्च करते. आणि मग शिक्षण आरोग्य संरक्षण शांतता व सुव्यवस्था रस्ते वाहतुकीच्या सोयी पिण्याच्या पाणी अशा अनेक बाबीवर सरकार काय करत असतं खर्च करतं आणि या खर्चामुळे समाजाचा फायदा हा होतो. आणि मग सरकारमार्फत होणाऱ्या जे खर्च आहे तर त्या खर्चाचा नेहमी समाजाला लाभ मिळेलच असे नाही. मग अशा वेळेस लाभ मिळेल असे नाही असं जर असेल तर मग काय केलं पाहिजे तर मग अशा वेळेस घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताप्रमाणे काय आहे की सरकारने जो सामाजिक खर्च वाढविला तर त्या वाढत्या खर्चामुळे सामाजिक लाभसुद्धा कमी होत असतो. कारण का
सरकार जेव्हा खर्च वाढवतं तेव्हा काय करते, दुसऱ्या बाजूला उत्पन्नाची जी साधनं असतात तर त्यामध्ये सुद्धा वाढ केली जाते. आणि मग उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे कर, तर करामध्ये वाढ केली जाईल. आणि करामध्ये वाढ केली की मग समाजाला करावा लागणारा त्याग हा काय असतो, अधिक असतो. आणि म्हणून मग सरकार जर एका बाजूला खर्च वाढवत असेल तर त्यामधून सामाजिक लाभ हा कमी कमी होत जातो. आणि मग म्हणून सरकारने खर्च वाढविताना काय केलं पाहिजे नेहमी, तर नेहमी समसीमांत उपयोगितेचा नियम जो आहे तर याचं पालन केलं पाहिजे. आणि मग या नियमानुसार काय आहे की उपभोक्ता विविध वस्तूवर पैसा खर्च करताना सीमांत उपयोगिता प्रत्येक वस्तूबाबत समान ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा काय केलं पाहिजे की वेगवेगळ्या बाबीवर खर्च करताना खर्चापासून मिळणारा लाभ समान ठेवला तर समाजाचं हित हे काय होईल, महत्तम होईल किंवा समाजाचं हित हे अधिकाधिक झालेलं दिसून येईल. म्हणून यामध्ये काय आहे, सरकारने सुद्धा जो सीमांतोपयोगितेचा नियम आहे, समसीमांतोपयोगितेचा नियम, तर तो काय आहे विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर आहे सरकारी उत्पन्न व खर्चात समतोल. आता सरकारी उत्पन्न आणि खर्च यांचा उपयोगिता आणि त्याग या बाबतीत योग्य समतोल साधला पाहिजे, उपयोगिता आणि त्यागाच्या बाबतीत. आणि मग सरकारच्या उत्पन्नाबाबत वाढत्या सीमांत त्यागाचा खर्च जो त्याग आहे त्यागाचा तर खर्चाबाबत तर उत्पन्नाबाबत समसीमांत जर आपण वाढत्या सीमांत त्यागाचा आणि खर्चाबाबत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा काय आहे शासनानं हा अवलंबला पाहिजे. आणि त्यामधून मग सरकारी उत्पन्न व खर्चात समतोल साध्य करता येईल. आता सरकार जेव्हा कर लादते तेव्हा लोकांना काय करावं लागतो, त्याग करावा लागतो. कर लादला त्यामुळे त्याग करावा लागतो. आणि मग कराचे दर सरकार जसे वाढवित जाते तसा करभार वाढवून सामाजिक हित काय आहे घटत जाते, आपण अगोदरच पाहिलं. म्हणजेच सरकार जेव्हा समाजासाठी पैसा खर्च करते तेव्हा त्यापासून उपयोगिता मिळते, परंतु वाढत्या खर्चामुळे उपयोगिता ही घटत जाते. आणि म्हणून सरकारला उत्पन्न व खर्च या बाबतीत योग्य समतोल साधावा लागतो. आणि असा समतोल साधण्यासाठी सरकारने केलेल्या खर्चामुळे समाजाला मिळणारा लाभ आणि करामुळे समाजाला करावा लागणारा त्याग या दोन्ही बाबी काय झाल्या पाहिजे, समाजाला मिळणारा लाभ आणि करामुळे समाजाला करावा लागणारा त्याग या दोन्ही बाबी जर समान असल्या तरच सीमांत लाभ व सीमांत त्याग यामध्ये समानता प्रस्थापित होईल. म्हणजे काय आहे, सीमांत लाभ बरोबर सीमांत त्याग त्यावेळेसच आपण प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येईल किंवा त्यांचं संतुलन घडून येईल. झालं. तर आता हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण करण्यासाठी मसग्रेव यांनी काही गृहीतक घेतलेली आहेत. तर त्यामधलं पहिलं गृहीत आहे सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च या घटकांच्या विश्लेषणात विचार करण्यात आलेला आहे. 2 घटकाचा विचार करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं गृहीत आहे लोकांच्या मानसिक अवस्थेत बदल होत नाही. जर मानसिक अवस्थेत बदल झाला तर आपला जो विश्लेषण करायचा आहे हा विश्लेषण खरं ठरणार नाही. त्यानंतर तिसरं गृहीत आहे विश्लेषणात प्रामुख्याने दीर्घकाळाचा लॉंग रन दीर्घकाळाचा विचार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पैशाला देखील लागू पडतो, म्हणून तो पैशाला देखील लागू असतो, येथे हे गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतरचं गृहीत आहे 4 गृहीत आहेत. तर या 4 गृहीताच्या आधारावर हा आपल्याला महत्तम सामाजिक लाभा तत्वाचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण पाहायचं आहे. आता यानंतर आपण उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण पाहूया. आता उदाहरण 1 घेतलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे 3 स्तंभ आहेत. 3 स्तंभामध्ये पहिला स्तंभ आहे सरकारी उत्पन्न व खर्चाच्या मात्रा, हा पहिला स्तंभ आहे. दुसरा आहे कराच्या प्रत्येक मात्रेपासून होणारा सीमांत त्याग आणि त्यानंतर सरकारी खर्चाच्या प्रत्येक मात्रेपासून प्राप्त होणारी काय सीमांत लाभ किंवा सीमांत उपयोगिता, प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता. आणि मग यामध्ये वेगवेगळे 5 आपण मात्रा घेतलेल्या आहेत आणि या 5 मात्रामध्ये मग आपण जर पहिल्या मात्रेचा विचार जर केला
पहिल्या मात्रेमध्ये, तर पहिल्या मात्रेमध्ये आपण काय आहे की या ठिकाणी जे काही सरकारी उत्पन्न व खर्चाच्या मात्रा आहेत 1 आहे आणि यावेळेस कराच्या प्रत्येक मात्रेपासून होणारा जो सीमांत त्याग आहे तो 10 इतका आहे आणि सरकारी खर्चाच्या प्रत्येक मात्रेपासून प्राप्त होणारा सीमांत लाभ 45 इतका आहे. आता मग यामध्ये आपण जसजशी मात्रेमध्ये वाढ करत जाऊ तसं काय आहे, सीमांत त्याग हा सुद्धा काय होतो, वाढत जाताना आपल्याला दिसतो. म्हणजे 1 पासून 10, 2 पासून 15, 3 पासून 20, 4 पासून 25, 5 पासून 30. मात्र सीमांत उपयोगिता जी आहे किंवा लाभ जो आहे तो मात्र घटत जाताना दिसतो. म्हणजे पहिल्या मात्रेपासून 45, दुसऱ्या 40, नंतर 35, 25 आणि शेवटी 10. आता मग आपण सिद्धांताचं विश्लेषण करत असताना काय सांगितलं आहे की सरकारी जो उत्पन्न आणि खर्चाच्या मात्रा आहेत, ज्या मात्रेला होणारा सीमांत त्याग आणि सीमांत लाभ हे दोन्ही समान होतात, तर त्यावेळेस त्याचा समतोल साधला जातो. मग 4 ही जी मात्रा आहे, तर 4 मात्रेला कराच्या प्रत्येक मात्रेपासून होणारा सीमांत त्याग 25 एवढा आहे आणि सीमांत लाभ सरकारी खर्चाच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारा सीमांत लाभ देखील 25 एवढाच आहे. आणि मग चौथा हा जी मात्रा आहे, तर या मात्रेला काय होतं की समतोल जो आहे, संतुलन जे आहे ते संतुलन आपल्याला साध्य झालेलं दिसून येतं. आता मग वरील उदाहरणात असे दिसून येते की करामुळे सरकारला उत्पन्न प्राप्त होते. कराच्या प्रत्येक नंतरच्या मात्रेमुळे समाजाकडून होणारा त्याग हा वाढत जातो आणि या उलट सरकारी खर्च जो आहे तो सरकारी खर्चाच्या प्रत्येक नंतरच्या मात्रेपासून प्राप्त होणारा सीमांत लाभ जो आहे तो मात्र काय होतो, घटत जातो. आता सरकारी उत्पन्न व खर्चाच्या पहिल्या मात्रेच्या वेळी आपण पाहिलं की सीमांत त्याग जो आहे तो कमी आहे आणि सीमांत लाभ हा अधिक आहे. सीमांत त्याग किती होता, तर सीमांत त्याग हा होता 10 इतका आणि सीमांत लाभ आहे तो 45 एवढा होता. त्यानंतर चौथ्या मात्रेच्या वेळेस मात्र सीमांत त्याग आणि सीमांत लाभ दोन्ही समान आहेत आपण पाहिलं आणि ते किती आहे, 25 इतके आहे. आणि मग अशी समानता प्रस्थापित झाल्यावर सरकारी उत्पन्न खर्चाची मात्रा येथे थांबविणे योग्य असते. कारण पुढच्या मात्रेपासून काय होतं, 5व्या मात्रेच्या वेळेस सीमांत लाभ हा लाभापेक्षा सीमांत त्याग अधिक होतो आणि मग सीमांत त्याग जर अधिक झाला तर मग समाजाचं हित साध्य होत नाही आणि म्हणून सरकारी उत्पन्नामुळे समाजाला करावा लागणारा त्याग आणि सरकारी खर्चामुळे समाजाला होणारा लाभ या दोन्हीच्या समन्वयातून समतोलातून महत्तम सामाजिक हित हे साधले जाते. आता हे झालं उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. यानंतर आपण आकृतीद्वारे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर आकृतीद्वारे आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे. आता आकृतीमध्ये आपण पाहतो की क्षय अक्षावर उत्पन्न व खर्च दर्शवलेला आहे आणि ये अक्षावर सीमांत लाभ व सीमांत त्याग दर्शवलेला आहे. यामध्ये ल1 हा काय आहे, सीमांत ज्याला आपण ल1 हा जो आहे तर हा सीमांत ल1 हा जो आहे तर हा सीमांत लाभ दर्शवणारा वक्र आहे आणि त1 हा सीमांत त्याग दर्शवणारा वक्र आहे. आता हे जे दोन वक्र आहेत तर हे दोन्ही वक्र हे कोणता, त1 म्हणजे सीमांत त्याग वक्र आणि ल1 हा सीमांत लाभ वक्र हा जो आहे तर हे दोन्ही वक्र स बिंदूमध्ये छेदतात. स बिंदूच्या ठिकाणी मध्ये इथे हा जो बिंदू दर्शवलेला आहे दोन्ही या ठिकाणी, तर या ठिकाणी काय आहे, हे दोन्ही जे बिंदू आहे तर ते स बिंदूच्या ठिकाणी हे दोन्ही वक्र छेदतात म्हणून स हा संतुलन बिंदू आहे. आणि मग या संतुलन बिंदूच्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षय अक्षावर 4 आपण जर ही तुटक रेषा जर पाहिली
तर ही तुटक रेषा काय आहे, 4 वर दिसते. आणि या बाजूला आपण जर y अक्षावर पुन्हा या ठिकाणाहून लंब टाकला तुटक रेषाने, तर तो काय आहे, 25 नगांचं आपल्याला 25 मात्रा जी आहे सीमांत लाभ व सीमांत त्याग ते दर्शवतो. म्हणजे आकृतीमध्ये सुद्धा आपण काय आहे, स या बिंदूच्या ठिकाणी जे काही सरकारी उत्पन्न व खर्च यापासून करावा लागणारा सीमांत त्याग आणि होणारा सीमांत लाभ हा काय आहे, समान आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, संतुलन साध्य होतं. या पलीकडे सरकारने उत्पन्न खर्च वाढवल्यास सीमांत लाभापेक्षा पुन्हा काय आहे, सीमांत त्याग हा अधिक झालेला दिसून येईल. आणि मग त्या ठिकाणी समाजाचं हित साध्य होणार नाही, महत्तम हित होणार नाही. तर अशा पद्धतीने हा जो विश्लेषण आहे, प्राध्यापक मसग्रेव यांनी हे विश्लेषण केलेलं आहे. आता यावरती काही टीकासुद्धा केलेल्या आहेत, त्या टीकासुद्धा आपल्याला अभ्यासायच्यात. आणि मग यावर टीका करत असताना समाजाचे अधिक हित साधण्याच्या दृष्टीने हे तत्त्व फार उपयुक्त ठरते. समाजाला करावा लागणारा त्याग व सीमांत लाभापेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता सरकारला घ्यावी लागते. आणि मग या विश्लेषणावर काही आक्षेप, काही टीकासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. तर त्यामधली पहिली टीका आहे की उपयोगिता व त्यागाचे मापन करणे कठीण असते. काय आहे, पहिलं टीका आहे की उपयोगिता व त्यागाचे मापन करणे कठीण असते. कारण कारण आपण अभ्यासलेलं आहे, उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे आणि त्याग ही सुद्धा काय आहे, व्यक्तिनिष्ठ. आणि त्याचं मापन कसं आहे, मापन करता येत नाही दोन्ही बाबीचं. आणि म्हणून समाजाला सरकारी खर्चापासून प्राप्त होणारी उपयोगिता आणि सरकारच्या उत्पन्न प्राप्तीमुळे समाजाला करावा लागणारा त्याग याचं मोजमाप कधीही करता येत नाही, अशी टीका यावर केली जाते. आणि दोन्ही बाबी या सरकारी उत्पन्न खर्चाच्या नेमक्या कोणत्या मात्रेच्या वेळी समान होतात हे सांगणं देखील कठीण असतं. आणि म्हणून ह्या ज्या दोन्ही बाबी आहेत, उपयोगिता आणि त्याग, या दोन्ही बाबी कशा आहेत, अमापनक्षम आहेत. त्यांचं मापन काय आहे, अमापनक्षम आहेत, त्यांचं मापन करता येत नाही. तर म्हणून या पहिली ही जी टीका आहे तर ती टीका केली जाते. नंतरची टीका आहे की सीमांत लाभ व सीमांत त्याग यांचा समन्वय अशक्य असतो. आता सीमांत लाभ व सीमांत त्याग यांच्यात समन्वय अशक्य असतो. सीमांत लाभ आणि सीमांत त्याग यांच्यात समन्वय साधल्यास त्या स्थितीत समाजाचे महत्तम हित साधले जाते असे तत्त्व सांगते. परंतु या दोन्हीमध्ये समन्वय साधता येत नाही, कारण सीमांत लाभ आणि सीमांत त्याग यांचे मोजमाप करता येत नाही. आपण पहिल्याच टीकामध्ये पाहिलं, दोन्हीचं मापन हे करता येत नाही. आणि मापनच करता येत नसेल तर त्यांच्यामध्ये समन्वय साधणेसुद्धा अशक्य असते. तर अशी टीका केली जाते. तिसरी टीका आहे, समाजहिताची कल्पना अस्पष्ट आहे. आता समाजहित हे सुद्धा तसंच आहे की समाजहित म्हणजे काय हेच मुळात अस्पष्ट आहे. काही तज्ज्ञांच्या मते जास्तीत जास्त लोकांचे हित साधले गेल्यास त्याला महत्तम सामाजिक हित असे म्हणता येईल. तर काही तज्ज्ञांच्या मते समाजातील सर्वात उत्तम व्यक्तीचे हित म्हणजेच महत्तम सामाजिक हित होय. तर असं समाजहिताची जी कल्पना आहे तीच मुळात अस्पष्ट आहे, संदिग्ध आहे, अस्पष्ट आहे. आणि त्यामुळे महत्तम सामाजिक लाभाच्या जे तत्त्वाची कार्यवाही आहे ते करणंसुद्धा काय आहे, अशक्य असल्याचं सांगितलं जातं. तर ही एक टीका त्यावर केली जाते. त्यानंतर चौथी टीका आहे की सामाजिक लाभाचा तुलनात्मक विचार करता येत नाही. आता सामाजिक लाभ जो आहे त्याचा तुलना करता येत नाही. मग निरनिराळ्या बाबीवर होणाऱ्या सरकारी खर्चाने सामाजिक लाभ घडून येतो, परंतु विविध बाबीपासून प्राप्त होणाऱ्या सामाजिक लाभाचा तुलनात्मक विचार करता येत नाही. मग उदाहरणार्थ काय आहे की आरोग्य सुविधावर केलेल्या खर्चामुळे समाजाला आरोग्यविषयक लाभ होतात, तसेच उच्च शिक्षणावर केलेल्या खर्चामुळे समाजाला शैक्षणिक लाभ होतात. परंतु या दोन्हीची म्हणजे कशाची, आरोग्याची आणि उच्च शिक्षणाची जर तुलना करायची असेल तर या दोन्हीची तुलना मात्र करता येत नाही. परंतु या दोन्ही बाबीपासून प्राप्त होणारा लाभ एक समान असत नाही, त्यामध्ये भिन्नता असते आणि परिणामी त्यांची तुलनात्मक विचार करता येत नाही. त्यानंतरची टीका आहे,
जागरूक व असंवेदनशील विचारांचा अभाव दिसून येतो. आता प्रत्येक सरकार हे जागरूक किंवा संवेदनशील असेलच असं नाही. म्हणून उत्पन्नामुळे होणारा सामाजिक त्याग आणि खर्चामुळे होणारा सामाजिक लाभ या दोहोंचा काटेकोरपणे विचार केला पाहिजे. परंतु सरकारकडे जर अशा संवेदनशील काटेकोर विचारांचा अभाव जर दिसतो आणि म्हणून सातत्याने सरकार या बाबीकडे जर संवेदनशील किंवा जागरूक नसेल तर अशा वेळीस याचासुद्धा काय आहे, ही सुद्धा टीका यावर केली जाते. त्यानंतरची टीका आहे, सर्व प्रकारच्या सार्वजनिक खर्चामुळे समाजाला लाभ होत नाही. मग सर्व प्रकारचा जो खर्च असेल शासनाने, सरकारने केलेल्या प्रत्येक प्रकारच्या खर्चामुळे समाजाचे हित साध्य होते असे मानणे बरोबर नाही. कारण दूरदृष्टीचा अभाव असलेलं सरकार जर सत्तेवर असेल तर दिखाऊ योजनेवर काय आहे, अवाढव्य खर्च हा केला जातो आणि मग त्यामधून मोठ्या प्रमाणावर अपव्यय हे तर सार्वजनिक खर्चाचं मुख्य वैशिष्ट्यच आहे. मग अशा परिस्थितीत सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक पैशामुळे समाजाला लाभ होतो असे म्हणता येत नाही. म्हणून ही सुद्धा एक टीका त्यावर केली जाते. त्यानंतरची टीका आहे, कर्जासाठी लागू पडत नाही. आता संपूर्ण सार्वजनिक खर्च करापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जात नाही, तर जो खर्च सार्वजनिक कर्जातून केला जातो तर त्या ठिकाणी सामाजिक त्याग केला जात नाही. त्यामध्ये काय आहे, सामाजिक त्याग केला जात नाही आणि कर्ज हे वेगळी बाब आहे आणि सार्वजनिक खर्च आपण ज्याला करापासून जो मिळणारा उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नातून जर आपण खर्च करत असो तर त्याच वेळेस सामाजिक त्याग होतो. मात्र सरकारने जर दुसऱ्या देशाकडून कर्ज घेतलं आणि मग कर्जातून जर खर्च केला तर त्यावेळेस सामाजिक त्याग होत नाही आणि म्हणून महत्तम सामाजिक लाभाचे सीमांत समानता जे तत्त्व आहे ते तत्त्व या ठिकाणी लागू पडत नाही. त्यानंतरचा टीका आहे, गतिमान परिस्थितीचा विचार केलेला नाही. एका परिस्थितीत जो सामाजिक लाभ महत्तम असेल तो दुसऱ्या परिस्थितीत महत्तम असू शकणार नाही. कारण परिस्थितीसारखे बदल होतात आणि एका परिस्थितीत उत्पन्नाची जी पातळी असेल ती दुसऱ्या परिस्थितीत महत्तम असणार नाही. म्हणून परिस्थिती जी आहे तर परिस्थितीमध्ये गतिमान परिस्थितीचा विचार हा सिद्धांत मांडत असताना केलेला नाही आणि म्हणून गतिमान परिस्थितीचा विचार केला नसल्यामुळे जी परिस्थितीत बदल होत राहतात तर ती परिस्थितीत जर बदल होत राहिले तर मग अशा वेळेस हा सिद्धांत लागू पडत नाही. म्हणून हा एक टीका यावर केली जाते. त्यानंतर आहे, भविष्यकालीन विचाराचा विचार करणे कठीण असते. आता सरकारला सामाजिक लाभ लक्षात घेताना भविष्यकाळाचा विचार करावा लागतो. परंतु भविष्यकाळात अचूक आडाखे अंदाज बांधता येत नाहीत आणि मग भविष्यकाळ हा अंधारमय असतो असे म्हटले जाते आणि मग भविष्यकाळात योग्य अंदाज करता येत नसल्याने या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करता येत नाही अशी सुद्धा एक टीका केली जाते. आणि अशा प्रकारे महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व जे आहे तर त्या तत्त्वाचं विश्लेषण हे मसग्रव यांनी केलं. परंतु यावरील टीकासुद्धा या सिद्धांतावर करण्यात आलेल्या आहे आणि ह्या टीका जरी करण्यात आल्या असल्या तरी सरकार जेव्हा खर्च करतं तेव्हा तो खर्च करत असताना महत्तम सामाजिक लाभ तत्त्व जे आहे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण MSA म्हणतो, तर हे MS हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सरकारला खर्च करत असताना याचा विचार हा करावाच लागतो आणि याचा विचार जर नाही केला तर त्यामधून समाजाचं हित, समाजाचा लाभ हा घडून येणार नाही. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. यावर टीका होत असल्या तरी हा जो सिद्धांत आहे, हा जो तत्त्व आहे तर हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर एक प्रश्न दिलेला आहे होमवर्कसाठी की तो प्रश्न आपण त्याची तयारी करायची आहे. प्राध्यापक मसग्रव यांचे महत्तम सामाजिक लाभ तत्त्वाचे विश्लेषण स्पष्ट करा आणि मागचा व्हिडिओ लेक्चर जर पाहायचा असेल तर या निळ्या अक्षरावर क्लिक करा. तुम्हाला मागील व्हिडिओ हा पाहता येईल. यामध्ये काही अडचणी, काही समस्या असतील तर त्या आपण क्लासरूम यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्याचा विचार केला जाईल. थँक्यू.